नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार असा शिळ्या चपातीपासून झटपट होणारा नाश्ता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात पहिले इथे मी 3 शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. तर अशा पद्धतीची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तर सर्वात पहिले आपल्याला चपातीचे रोल करून घ्यायचं आहे. रोल करून घेतल्यानंतर ते चाकूने बारीक बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. जसं आपण नूडल्स बनवतो अगदी तशाच पद्धतीने ही रेसिपी आहे. आपण जर ही रेसिपी एकदा केली तर नूडल्स, मॅगी हे सुद्धा विसरून जाल, इतकी टेस्टी आणि चवदार लागते. त्यामुळे अशा पद्धतीने मी चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे चांगले तडतडले की 2 कांदे मी उभे कट करून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला पातळ असा कट करून घ्यायचा आहे आणि ते परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून घेतला की टोमॅटोसुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने कट करायचा आहे. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. आता त्यानंतर कढीपत्ता आणि 2 हिरवी मिरची बारीक अशी कट करून टाकलेली आहे. कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहेत. खमंग त्याची फोडणी तयार करायची आहे. त्यानंतर आपल्याला छान असं परतून घेतलं की मध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण त्यामध्ये 2 चमचे इतके सोया सॉस टाकायचा आहे. सोया सॉस टाकून घेतला की त्यानंतर आपल्याला 3 ते 4 चमचे इतका टोमॅटो केचप टाकायचा आहे. अशा पद्धतीने आता दोन्ही टाकून घेतल्यानंतर छान असं परतून घ्यायचं. इथे तुम्ही मॅगी मसालासुद्धा वापरू शकता, खूप टेस्टी लागतो. आता आपण छान परतून घेतल्यानंतर चपातीचे तुकडे टाकलेले आहेत. आता हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मस्त असं छान मिक्स करून घेतल्यानंतर एकदम टेस्टी अशी ही स्वादिष्ट अशी आपली ही रेसिपी आहे. आता आपण ही सर्व छान असं तयार झालेली आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि खायला सुरुवात करायची. इतकी टेस्टी लागते ना, तुम्ही मॅगी आणि नूडल्स यापुढे जर एकदा खाल्ली तर करणार नाहीत, इतकी भारी लागते. त्यामुळे ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.